नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज आपण मस्त भोपळ्याची एक नवीन रेसिपी करणार आहोत। ज्यांना भोपळा आवडत नसेल ते देखील भोपळा आवडीने खातील अशा दोन रेसिपीज आपण करणार आहोत एकाच पिठापासून। तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर मी इथे एक वाटण तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। त्यासोबतच मी इथे एक भोपळा घेतलेला आहे। त्याचा साल न काढताच आपल्याला तो खिसणीने खिसून घ्यायचा आहे। भोपळा आपल्याला जास्त निब्बरही घ्यायचा आहे आणि जास्त कोवडा देखील नाही। नख लावलं की नख आपला आतमध्ये जाईल इतका कोवडा भोपळा आपल्याला घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण भोपळा साल न काढताच खिसणीने खिसून घ्यायचा आहे, ग्रेट करून घ्यायचा आहे। तर सगळा शेवटचा जो भाग असतो पांढरा तो मी थोडासा टाकून देणार आहे साईडला। आणि अशा प्रकारे भोपळा खिसून झाल्यानंतर मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। त्यासोबतच मी याचे पाव कप बेसन पीठ घालून घेणार आहे आणि त्यासोबत पाव कप दही घालून घेणार आहे। सोबतच जे वाटण तयार करून घेतले तो हिरव्या मिरचीचं ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊया। त्यासोबतच मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घालून घेणार आहे। धने जिरे पूड घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण टेस्ट थोडी चांगली येते त्यामुळे मी घातलेलं आहे। आता अगोदर आपण पाणी न घालताच अशा प्रकारे मिक्स करून घेऊया। जर आपल्याला गव्हाचं पीठ लागलं तर आपण थोडंसं गव्हाचं पीठ पुन्हा घेणार आहोत। पीठ जे आहे ते अजून व्यवस्थित मळलं गेलेलं नाही आहे। मी यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ आणखी घेतलेलं आहे। जसं जसं गव्हाचं पीठ लागेल आपण तसं घेऊन याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे, जसं आपण पोळ्यांसाठी तयार करून असतो चपातीसाठी तशा प्रकारचा। आता सरस शेवटी यामध्ये थोडंसं तेल लावून पीठ एकसारखं करून घेऊया आणि त्यामध्येच मी इथे सुकं पीठ घेतलेलं आहे। तर आपण आता याचे धपाटे तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी पोलपाट बेलन घेतलं, चपातीसाठी घेत असतो तेवढा गोळा आपण घेऊन सुका पीठ लावून अशा प्रकारे धपाटे जे आहेत ते लाटून घेणार आहोत। खूप जास्त जाडही नाही, खूप जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपण चपाती लाटू। अगदी तसेच धपाटे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। तवा गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल घालून आपण धपाटे जे आहेत मस्त खरपूस असे दोन्ही करून भाजून घ्यायचे आहेत। एकीकडून धपाटा झालं की उलटून आपण तेल घालून घेऊया आणि पुन्हा उलटून दुसरीकडून देखील तेल घालून मस्त असे धपाटे तयार करून घ्यायचे आहेत। धपाट्यांचा रंग तुम्ही बघू शकता, खाण्यात देखील तेवढेच अप्रतिम लागतात। तर हे बघा किती मस्त रंग आलेला आहे। चला तर मग एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी इथे एक रुमाल ओला करून घेतलेला आहे, कॉटनचा कपडा देखील घेऊ शकता तुम्ही। त्यामध्ये मी चपातीसाठी गोळा घेत असतात त्याचा डबलचा गोळा घेणार आहे। पाण्यामध्ये हात बुडून आपल्याला थोडासा ओला करून अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थोडंसं थापून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा तीळ घालून पांढरे तीळ घातलेले आहे, पुन्हा आपल्याला थापून घ्यायचं आहे। जशा प्रकारे चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आणि थापून झाल्यानंतर असे आपण होल करून घेऊया आणि त्यानंतर कॉटनचा रुमाल उचलून आपण तव्यावर अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे आणि रुमाल काढून आपण हे छिद्र जे केलेले आहेत त्यामध्ये आपण तेल सोडून दोन्हीकडून मस्त असं खरपूस आपले थालीपीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। दोन्हीकडून आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्त असं आतून देखील थालीपीठ आपलं खरपूस भाजले जाईल। दोन्हीकडून थोडंसं भाजून झाल्यानंतर मी यावर एक झाकण ठेवून देणार आहे मध्यम गॅसवर, म्हणजे आतून देखील ते कच्चं राहणार नाही। मिनिटभरासाठी पुन्हा पलटून मिनिटभरासाठी आपण झाकण ठेवून घेऊयात आणि तयार आहे गरमागरम थालीपीठ। तुम्ही नाश्त्यामध्ये देखील देऊ शकता किंवा मुलांची शाळा सुरू झालेल्या आहेत त्यांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता। तर मी मस्त इथे दही आणि हिरव्या मिरच्याची चटणी सोबत सर्व करून घेणार आहे। मी असं ठेचून हाताने कांदा घेतलेला आहे, अप्रतिम लागते। मुलांना टिफिनमध्ये एकदा नक्की द्या, त्यांना नक्की आवडतील। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर जर रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।